जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अण्णा हे बोलणं बरं नव्हतं। शहरात गेल्या 8 दिवसापासून पाणी मिळत नाही। ईद सारखा सण असताना देखील नागरिकांना पाणी उपलब्ध होऊ शकले नाही। माता भगिनीं पाण्यासाठी घागरी घेऊन रस्त्यावर वणवण फिरत आहेत। एवढ्या गंभीर समस्येतून शहर जात असताना शहरात पाणी टंचाई नाही, पाणी टंचाईचा देखावा केला जात आहे। हे आमदार प्रकाश आवाडे यांचे वक्तव्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे, असा आरोप माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी एका पत्रकाराद्वारे केले आहे। या पत्रकात असे म्हटले आहे की शहराच्या पाणी प्रश्नाबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठक घेऊन प्रश्नावर गंभीर आरोप करत शहरात पाणी टंचाईच नाही, पाणी टंचाई आहे हे दाखवण्यासाठी प्रशासन खोटा दिखावा करत आहे, असा प्रकारचे वक्तव्य केले आहे। आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी आवाडे यांना काही करता आले नाही, त्यामुळे लोक आता विचारणा करतील। त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर प्रशासनावर फोडून शहराला आता उपलब्ध होणारे पाणी हे भरपूर आहे, वेगळ्या पाण्याची गरज नाही हे खोटे नरेटिव्ह पसरून पाणी प्रश्नाचे अपयशातून स्वतःला बाजूला काढण्याचे आमदार प्रकाश आवाडे यांचा प्रयत्न योग्य नाही। शहरात 3 लाख लोकसंख्येसाठी प्रति व्यक्ती 3.5 लिटर म्हणजे 10.5 लाख लिटर शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे। हा आपला तर्क आणि आपल्याकडे प्रचंड शुद्ध पाणी उपलब्ध असताना सुद्धा आपण पाणी देत नाही। इचलकरंजी शहराला अतिरिक्त पाण्याची गरज नाही, अशा पद्धतीचे आपल्या वक्तव्यामुळे इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेसाठी विरोध करणाऱ्यांना तुम्ही आयते कोलीत उपलब्ध करून देत आहात असे वाटते। कुंपनलिकाद्वारे शुद्ध पेयजल प्रकल्पाद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे तात्पुरती तडजोड आहे, ही शाश्वत व्यवस्था नाही। असे असताना आमदार आवाडे यांचा आग्रह पाहिल्यानंतर शुद्ध पेयजल प्रकल्प चालू करणे हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी पर्याय आहे असे दिसते। 5.5 किलोमीटरची पाईपलाईन बदलणे म्हणजे शुद्ध पाणी शहराला मिळेल, हा आग रामेश्वर बंब सोमेश्वरी असा प्रकार असून खरंच 5.5 किलोमीटरची लाईन बदलणे गरजेचे होते का, हा वेगळा चर्चेचा विषय आहे। त्यावर देखील वेळ आल्यानंतर स्वतंत्रपणे बोलता येईल। मुळात यापूर्वी या योजनेची सुमारे 12 किलोमीटर लाईन बदलली। ती लाईन बदलत असताना आजूबाजूचे झालेले नुकसान आणि त्यांची दुरुस्ती ही मक्तेदारांनी स्वखर्चाने केलेली असताना आता याच्या कामातच होणाऱ्या नुकसानीची भरपाई नगरपालिकेने करण्यासाठी का जबाबदारी घ्यावी, ती दुरुस्ती मक्तेदार का करणार नाही हे न समजण्यासारखे आहे। अण्णा, शहरातील जनता पाण्यासाठी तडफडत आहे। या शहराला शाश्वत स्वरूपाची पाणी स्त्रोत उपलब्ध होणे आवश्यक आहे। त्यासाठी प्रयत्न करून या शहराला नवीन पाणी पुरवठा योजना आणणे आवश्यक असताना या शहराला पाणीच कमी नाही, केवळ प्रशासनाच्या नाकारतेमुळे ही परिस्थिती निर्माण होते, अशा आपल्या सांगण्यामुळे एक वेगळे नरेटिव्ह निर्माण होत आहे, जो या योजनेच्या विरोधकांना बळ देईल। त्यामुळे इचलकरंजीच्या हितासाठी अण्णा आपल्या बदल आदर ठेवून देखील आपण असे बोलू नये, अशी विनंती चोपडे यांनी शेवटी केली। न्यूज चॅनल नेटवर्कसह जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।